आई गावदेवी पाचरूक आयोजित आई गावदेवी चषक आपण सर्वजण पाहत आहेत आणि आजच्या दिवसातील ही आपण जर मॅच पाहिली तर दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आपण पाहत आहेत. आई गावदेवी लेंडी आणि त्यांच्या जोडीलामध्ये जय शिवराय जामुलपाडा यांच्या विरोधामध्ये आपण हा सामना मैदानामध्ये पाहतोय, जिथे दोन्ही संघ रेडी झालेत सामन्याकरिता आणि थोड्याच वेळामध्ये आपण देखील इथून मॅचला करूयात सुरुवात. सुंदर असं वातावरण, रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण मैदानामध्ये पाहतोय आणि आजचा सलग या स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर चौथा दिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण फायनलचा थरार देखील आपण या मैदानावरती पाहणार आहोत. खूप चांगल्या प्रकारचा खेळ, सर्व संघ इथून वसी आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्व हे खेळाडू आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लढत असताना आपण पाहिलेत. आज एक वेगळं ग्रॅमर या टेनिस बॉल क्रिकेटवरती आपण पाहताय. टेनिस बॉल क्रिकेटने सर्वांना वेळ लावून सोडले. अर्थात इतिहासामध्ये असं समजलं जाते की या खेळाची सुरुवात इंग्लंडमधील केंट व सक्सेस या परिंदात झाली. ऑक्सफर्ड लिखित शब्दकोशामध्ये या खेळाची लिखित नोंद झाली आणि त्या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला लागलेला सर्वांना वेळ हा खूप प्रमाणावरती पाहायला मिळते. पहिला बॉल कट केलाय, ऑफ साइडला चांगला स्ट्रोक आहे, इनटू द गॅप मध्ये बॉलला पाठवलाय, 4 धावां करता येतोय पहिल्या बॉलवरती चौकार, 4 धावा. विराज वर्डा यांच्या माध्यमातून देखील जामुलपाडा संघाला शुभेच्छा आल्यात. ते देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या एरियामध्ये, आपल्या ग्रामीण एरियामध्ये खूप प्रमाणावरती प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेणे कोणी सबस्क्राईब नसेल केला त्यांना विनंती असेल आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला लाईव्ह नेटवर्क हा मात्र पुढे जाईल. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय, रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न ऑनसाईडच्या दिशेने केलेला आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती, बॉल थांबणार नाही, निघून गेलाय, पुन्हा एकदा आलाय, सेकंड इन अ रो, 4 धावा, चौकार, 4. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावा या बॉलवरती कमावल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 2. कल्पेश सध्या गोलंदाजी मार्गवरती आहे आणि त्याच्या विरोधामध्ये केलेले आक्रमण हे खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांत जोनाटे, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल करण्यासाठी. पुढे टाकलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हो, इथे काय घडलंय, थोडंसं दडपडले क्षेत्ररक्षक, परंतु बॉल जोपर्यंत जाते डीपमध्ये धावा पळून काढल्यात, त्या म्हणजे 2. या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 रन्स, 10 रन्स ऑन दी कार्ड. खूप चांगल्या पद्धतीचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाचरुकेच्या मैदानामध्ये आलेले सर्व क्रिकेट रसिकांचं करूयात आपण शब्द सुमनांच्या पारिजाताने हार्दिक स्वागत. रेडी होत आहेत कल्पेश पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल करण्यासाठी. क्रमांक 4 बॉल, चांगला बॉल टाकलाय, चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. यावेळी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा इथे चालू आहे आणि तो प्रयत्न अगदी सक्सेसफुलरित्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती जरूर मोठे फटके आले तरी देखील कमबॅक इथे देखील केलंय गोलंदाज कल्पेश याने आणि चांगल्या पद्धतीचा कमबॅक आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हटली होत आहे षटकातील पुढील बॉल करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढे टाकलाय बॉल, मागचा बॉल मागे होता, या बॉलला पुढे ठेवलाय आणि पुढे लेंथ खूप चांगल्या पद्धतीची आहे. एकंदरीत या षटकाचा जर विचार केला तर 5 बॉल फेकून झाल्यात, शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहेत. कमबॅक केलंय गोलंदाज कल्पेशाने. पहिल्या 2 बॉलवरती चौकार आले, त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर मागच्या 2 बॉलवरती काय घडलंय तर फक्त 0-0 हेच आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 10 रन्स, 10 रन्स ऑन दी कार्ड. थोडंसं इथे जर पाहिलात तर माइंडसेट फलंदाजी करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. तोपर्यंत जर पाहिलात तर कुठलीही धाव घेण्याच्या मोहामध्ये नाही आहेत 2 फलंदाज. इथे निर्धाव बॉल आलाय, षटकाची झाली समाप्ती. एक षटकाचा खेळ समाप्तीला आहे. धावसंख्या आहे फलकावरती 10 रन्स, एक छोटंसं ब्रेक
आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा लगेच येऊयात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीला आला. पहिल्या षटकानंतर धावा फलकावरती आहेत 10 रन्स. पहिल्या 2 बॉलवरती सुरुवात तर चांगली झाली 4 धावाने, त्यानंतर अंत हा मात्र डॉट बॉलने केला आहे गोलंदाज कल्पेश याने. पहिलं षटक राहिलं 50-50 चान्सेसवरती दोन्ही संघाच्या. आणि आपण पाहणार आहोत सेकंड षटक जिथे गोलंदाजी मार्गवरती अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रमांक 2 षटकात येण्यासाठी त्यांना आमंत्रित केलंय. महेंद्र वर्टा हे सध्या स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आई गावदेवी लेंडी आणि त्यांच्या जोडीला जय शिवराज जांभूलपाडा ही लढत आपल्याला मैदानामध्ये चालू असताना पाहायला मिळत आहेत. सेकंड षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमित आले आहेत. अमित तुंबडा षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती. पहिला बॉल लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न यावेळी केला. डीपमधून खेळाडू आलेत. डीप स्क्वेअर लेगचा तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय तोपर्यंत मिळाले एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या धावसंख्येवरती आपण धावसंख्या पाहतोय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. त्यानंतर सिंगल इथे मिळाली. रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल करण्यासाठी. ऑन साईडला चांगला फटका आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. स्वीप आणि स्वीट साऊंड इथे पाहायला मिळते. यात फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील पूर्णपणे अर्धा डझन. षटकार. खूप चांगला स्ट्रोक इथे एक्झिक्यूट केलात. यॉर्करच्या प्रयत्नामध्ये होते, पडला लो फुलटस आणि त्याला अगदी ओळखून पारखून सर्व काही करून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. असे शॉट खूप प्रमाणामध्ये आजच्या काळामध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतो आणि तो शॉट इथे एक्झिक्यूट करत असताना आपण पाहिलाय. ऑन साईडच्या दिशेने खेळला. डीपमधून खेळाडू आले. जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील. हो दगा दिलाय बॉलने आणि बॉल थांबणार नाहीये. निघून गेलाय 4 धावां करता. मगाच्या बॉलवरती षटकार तर या बॉलवरती चौकार. 4. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या आकड्यावरती 21 आपण धावसंख्या पाहतोय. एक सुंदर असं वातावरण मैदानामध्ये आपण पाहतोय. आजचा सलग या दिवस क्रमांक 4 आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स पाचरुका आयोजित आई गावदेवी चषक 2025 आपण सर्वजण आलत आहेत. पुढे टाकलाय बॉल. ऑन साईडच्या दिशेने खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती पोहोचले आहेत. एकेरी धावेला दुसरी धावेमध्ये कन्वर्ट केली आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप अप्रतिम दर्जाची आपल्याला पाहायला मिळाली 2 बॅट्समनच्या माध्यमातून. आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती अर्थातच 23-23 या आकड्यावरती. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल. राईट ओव्हर द विकेटने ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीपमधून खेळाडू आले आहेत. लॉंग ऑनचा जोपर्यंत फील्ड करेल तो थोडंसं इथे फेकीमध्ये कमतरता पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 25 रन्स ऑन दी कार्ड. षटक क्रमांक 2 हे सध्या चालू आहे आणि 5 चेंडू फेकून झालेत. अजूनही शेवटचा अंतिम बॉल हा इथे बाकी आहे. गोलंदाज अमित तुंबडा आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्गवरती.
पहिलं षटक झालं ते कल्पेशच्या नावावरती, जिथे 10 धावा त्याने खर्च केल्यात. दुसरं षटक हे प्रगतीपथावरती आहे आणि सध्या गोलंदाजी करतोय अमित. रेडी होत आहे षटकातील अंतिम आणि शेवटचा बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल कुदून काढलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे वाईडिश लॉंग ऑफ पुढे सरसावतोय आणि जोपर्यंत फील्ड करेल मिळाले एक सिकी सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26-26 या आकड्यावरती. 2 षटक इथे संपल्यात, अजूनही 2 षटकं येणं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल हे देखील आपण पाहणार आहोत. एक छोटंसं ब्रेक. So 26 रन्स ऑन दी कार्ड या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 या तालासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालेत अभिषेक. षटकातील पहिला बॉल वेगळ्या पद्धतीने हाताळलाय, बॅटची एज घेऊन बॉल झाला मागे, तिथे जर पहिला क्षेत्ररक्षण थोडंसं डिसाल पद्धतीचं आणि बॉल थांबणार नाहीये, निघून गेलाय 4 धावांकरता. चौकार 4. चुकी इथे पाहायला मिळाली, चुकीला माफी नाहीये मैदानामध्ये आणि ती चुकी इथे घडत असताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30 या आकड्यावरती आपण धावसंख्या पाहतायत. पहिलाच बॉल एक वेगळ्या पद्धतीने हाताळून झाला आणि अगदी लेग स्टंप वरती बॉल होता आणि त्याला सरळ खेळलाय 4 धावांकरता. अभिषेक पुन्हा एकदा रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न यावेळी केला होता, इथे थोडीशी चुकी विकेट किपरच्या माध्यमातून झाली आणि त्या चुकीवरती इथे एक धाव कन्वर्ट केली आहे आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31-31 या आकड्यावरती आपण धावसंख्या पाहतोय. एक सुंदर असं वातावरण, रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पण या मैदानावरती पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स पाचरुका आयोजित आई गावदेवी चषक 2025 आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या मॅचचं लाईव्ह प्रेक्षेपण देखील केलं जात आहे प्रो प्ले लाईन नेटवर्कच्या माध्यमातून. कट केले ऑफ साईडला, चांगला स्ट्रोक आहे, डीप मध्ये कुठलाही खेळाडू नाही या, धावत पळत जाऊपर्यंत पोहोचतायत, बॉल थांबणार नाहीये, निघून गेला, पुन्हा एकदा आलाय चौकार. 4 धावा, चौकार. धावसंख्या 35-35 या आकड्यावरती आपण धावसंख्या पाहतोय. एक चांगला स्ट्रोक होता, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच दर्शवत असताना फटका आपल्याला पाहायला मिळाला. पाहिलं होतं त्या एरियामध्ये कुठलाही खेळाडू नव्हता, अगदी डीप कव्हरचा खेळाडू होता. तो जोपर्यंत धावला तोपर्यंत बॉल थांबणार नाही आहे आणि निघून गेला 4 धावांकरता. रेडी होत्या षटकातील पुढील बॉल हाताळण्यासाठी अभिषेक. थोडेसे महागडे पडले आहेत या षटकामध्ये, ऑनसाईडच्या दिशेने खेचून मारलाय, हुकचा फटका आहे, डीपमध्ये खेळाडू आहेत, जोपर्यंत फील्ड करतील मिळाले पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 36-36 रन्स ऑन दी कार्ड. षटकातील पुढील बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता, स्लोवर बॉल इथे हाताळला आहे, इथे थोडेसे पुढे सरसावले क्षेत्ररक्षक, थोडीशी चुकी झाली त्यांच्या माध्यमातून आणि जिथे एक धाव होती तिथे दुसरी देखील बळून काढली जाते. 2 धावा कन्वर्ट केल्यात, दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच
38 रन्स ऑन दी कार्ड. 38 धावा फलकावरती आहेत. दुपारचं सत्र आपण पाहतायत आणि या दुपारच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद लुटण्यासाठी घर बसल्या देखील पाहायला मिळत आहेत. आणि इथे ऑनला पण जर पाहिला तर समोरच्या दिशेने देखील पाहतायत. आडव्या पट्ट्याचा वापर इथे केला आहे. बॉलला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहताय आणि जोपर्यंत फील्ड करतील दुसरे धावेचा कॉल दिला. इथे विकेट सॅक्रिफाईस होईल. रनआउटची विकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि परतावं लागेल महेंद्र याला. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आई गावदेवी लेंडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा खर्च केल्यात. फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 39 रन्स ऑन दी कार्ड. 39 धावा फलकावरती आहेत सध्या. फलंदाजी आणि गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. कधी फलंदाजी करणारा संघ हवी ठरतोय तर कधी गोलंदाजी करणारा संघ हवी ठरतोय. या मैदानात तसं आहे. या मैदानावरती भलं मोठं आव्हान चेस झालंय. या मैदानावरती छोटं आव्हान देखील इथे डिफेंड झाले. म्हणून या मैदानाची खासियतच वेगळी आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पंच संजीव पाचाळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये एक चांगला क्रिकेटर म्हणून देखील ओळखले जातं या पंचांना आणि ते सध्या आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल राईट आर्म राऊंड विकेटने. पुढे टाकलाय बॉल ऑन साईडला बिल करण्याचा प्रयत्न. डीप मधून खेळाडू आलेत. कुठली चूक करणार नाहीयेत. मिळाले इथे विकेट. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू दी पवेलियन. गॉन. नव्याने फलंदाज प्रतीक आल्यात स्ट्रायकिंग एंडवरती. ऑन साईडला भिडकावण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती पोहोचलेत एक टप्पा बॉल फील्ड करतायत आणि जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा कंप्लीट केल्यात. या दुहेरीच्या आकड्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतील फलकावरती 42 रन्स ऑन दी कार्ड. सोमनाथ हे सध्या गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेर शेवटचं षटक त्यासाठी त्यांना आमंत्रित केलंय आणि इथून जर पाहिलं तर खूप चांगला बॉल ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यात आणि लाईन चांगली आहे. लेंथ चाललंय त्यामुळेच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सरळ चाललाय. एक चांगली लेंथ इथे आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळाली. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगली लेंथ या बॉलवरती. विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या मोहामध्ये आणि ते विकेट मिळाले. रनआउटची विकेट. खेळाडू बाद. गॉन. नव्याने फलंदाज साहिल गेलेत फलंदाजी करण्यासाठी. रेडी होत आहे स्ट्रायकिंग एंडवरती.
षटकातील पुढील बॉल सोमनाथ आपल्या गोलंदाजी मार्कवरती. हो इथे मिस टायमिंग स्ट्रोक झालाय, बॉल गेलाय मागे. तिथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, बॉल थांबणार नाही, निघून गेलाय. थर्डमॅन क्षेत्राला बीट करणारा हा चौकार, 4 धावा. धावसंख्या 46, 46 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना टीम जय शिवराय जांभूळपाडा आपल्याला संघ पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल सोमनाथ आपल्या षटकावरती. चांगला बॉल टाकलाय, चांगला बॉल डिलिव्हर केला यावेळी आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने विकेट किपरची भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक धाव इथे पूर्ण केली आहे आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 47-48 हे आव्हान हे समोर ठेवलंय टीम आईगाव देवी लेंडी संघासमोर. कशा प्रकारे चेस करतील की नाही याचं उत्तर देखील आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. तत्पुरती एक छोटंसं ब्रेक. विनंती करेन जय शिवराय जांभूळपाडा आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल व्हा आणि त्याला पॅनल्टीला समोर जावं लागेल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्याकरता विनंती करा आपण मैदानामध्ये लगेच जा. अठ्ठेचाळीस धावांचं हे लक्ष समोर ठेवले टीम आईगाव देवी लेंडी संघासमोर. कशा प्रकारे पूर्ण करतील की नाही याचं उत्तर देखील आपण इथे पाहणार आहोत. रेडी होतात गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले. प्रशांत हे सध्या गोलंदाजी मार्गवरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण बॅट्समन पाहिलं तर फलंदाजी करण्यासाठी सोमनाथ आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण जर पाहिलात अमित आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाला निवडलात. इथे काय घडलंय, दोन्ही गाड्या एकाच रुळावर आणि अपघात तिथे झालाय. अगदी रनआउटच्या पद्धतीने पहिल्या बॉल वरती मिळाली विकेट. खेळाडू बाद गॉन.
तालमेलची कमी इथे पाहायला मिळाली. तालमेल क्रिकेटमध्ये यस नो अँड वेट या रनआउटच्या पद्धतीने तुम्हाला खूप पुढे नेत असतात, परंतु इथे त्याचीच कमतरता इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर पडदावं लागलं फलंदाज सोमनाथला. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल. प्रशांत गोलंदाजी मार्गवरती आहेत. ऑन साईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे, फक्त नजाकत या बॉलवरती पाहायला मिळाली. बॉल थांबणार नाहीये, निघून गेलाय 4 धावांकरता. येतोय 2 बाउन्स 4 रन, चौकार 4. चौकाराला एक चांगला कॉपी बुक स्टाईलने खेळलेला स्ट्रोक अफलातून दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला आणि पॉवर प्लेचं षटक आहे. हे पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी दर्शवावीच लागेल, कारण 48 हे लक्ष समोर ठेवलं आहे आणि ते चेस करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. हो, यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि इथून जर पाहिला तर विकेटचं पतन येईल. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला बॅट चेंज आणि विकेट किपरने टिपलाय झेल. परतवले फलंदाजाचा खेळ. बॅक टू दी पवेलियन. चला, दोन्ही संघाचे कर्णधार यारी ग्रुप देवलीपाडा संघाचा कर्णधार आपण या आणि तरेपाडा 11 तरेपाडा संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती आपण या. इथे नाणेफेकी केली जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आहे. इंटू दी गॅप मध्ये बॉलला ढकललाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळाला धावा 4, चौकार 4 धावा. चांगला फटका होता. पाहिलं त्या एरियामध्ये डीपमध्ये कुठलाही खेळाडू नाही आहे आणि त्या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 धावा, 8 रन्स ऑन दी कार्ड. ऑन साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला. क्षेत्ररक्षकाला डीप मधून थोडंसं कमतरता इथे पाहायला मिळाली आणि जोपर्यंत फील्ड करतील अगदी 2 धावा कंप्लीट केल्यात. 3 धावा कंप्लीट केल्यात. या तिहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या धावसंख्येवरती आपण धावसंख्या पाठवली. पुढील बॉल समोर टाकलाय. चांगला बॉल आहे आणि त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाला निवडलाय. विकेट होईल पतंग. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला बॅक टू दी पवेलियन. गॉन. सहजासहजी समोर बॉल हे हार्ड असतात मारण्याचा आणि या मैदानावरती जर हवा पाहिली तर मागच्या दिशेने आहे आणि समोरच्या दिशेने तुम्ही डायरेक्टली नाही खेळू शकणार आणि इथे विकेट मिळाली. बॉल ट्रॅव्हल झाला नाही आहे. विकेट इथे मिळाली. नवीन खेळाडू फलंदाजी करण्यासाठी अभिषेक आपल्याला पाहायला मिळतात. क्रमांक 5 वरती त्यांना आमंत्रित केलंय. नवीन गोलंदाजी मार्गवरती प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यारी ग्रुप देवलीपाडा या संघाने नाणेफेकी जिंकल्यात आणि दर्शवल्यात. बॅटिंग करणारा मी पहिल्यांदा आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांना कितपर्यंत साथ देईल हे देखील आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा इथे फिल्डिंग करावी लागेल तरेपाडा 11 तरेपाडा संघाला. षटक क्रमांक हे दुसरं प्रगती पदावरती आणि प्रतीक हे षटक हाताळण्यासाठी आलेत. समोर फलंदाज जर आपण पाहिलात अभिषेक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. रेडी होतात. पहिला बॉल प्रतीकचा, षटक क्रमांक दुसरं. हो, टप्पा पडून आतमध्ये येणारा बॉल, परंतु जर पाहिला तर ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. पंच वळून दर्शवत आहेत, वाईटचा इशारा करतायत. या वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 रन्स, 12 या धावसंख्या फलकावरती आहेत. पहिला बॉल एक वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न प्रतीकचा झाला आहे. यावेळी पाहायचंय, पंच थोडंसं चेक करतील आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय, म्हणजेच पुढील बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा सिग्नल आलाय पंचांच्या माध्यमातून. काय इथून फ्री हिटचा फायदा हा उचलू शकेल फलंदाज, पाहायचंय. थोडंसं भडकडलेल्या लाईनने सध्या गोलंदाजी चालू आहे प्रतीक याची. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर हा नो बॉल, अर्थात पुढील बॉल फ्री हिटचा सिग्नल आहे. अभिषेक स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा बॉल होता, ऑनसेटच्या दिशेने खेळले आहेत. अगदी एक धाव तर नक्की कंप्लीट होईल. दुसरी धावेचा कॉल इथे दिलाय, दुसरी धावे करता वळाल्यात आणि इथे अपघात झालाय. रनआउटच्या पद्धतीने विकेट आली आहे. खेळाडू तंबूच्या आसराला परतत असताना पाहायला मिळेल. बॅक टू दी पवेलियन, गॉन. थोडीशी ताळमेलची कमतरता आपल्याला टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आईगवदेवी लेंडी संघाच्या माध्यमातून कॉलिंग, क्रिकेटमध्ये रनआउटच्या पद्धतीने जर वाजायचं असेल तर कॉलिंग तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यस, नो अँड वेट या 3 गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही या क्रिकेटच्या माध्यमातून रनआउटच्या पद्धतीने तुम्ही वाचू शकता. परंतु इथे ते दर्शवलं गेलं नाही आणि कमतरता पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण इथे रनआउटमध्ये अजून एक धक्का टीम आईगवदेवी लेंडी संघाला. रेडी होत आहे. षटक क्रमांक हे दुसरं प्रगती पथावरती आहे. प्रतीक सध्या गोलंदाजी मार्गवरती आहे. समोर नव्याने फलंदाजी करण्यासाठी अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, टप्पा पडून आतमध्ये येणारा बॉल, खूप चांगल्या पद्धतीने लेंथ या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. अगदी ही लेंथ खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या माध्यमातून आणि तीच लेंथ सध्या प्रतीक दर्शवतोय. रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल, हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर पुढे सरसावलाय, कुठली चूक करणार नाहीयेत. मिळाले विकेट. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला मिस्टर अनिकेत. बॅक टू दी पवेलियन, गॉन. तीन चेंडू हाताळून झाले. षटक क्रमांक दुसरंच आणि धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 14 आहे. एकंदरीत विकेट आपण जर पाहिला तर या इनिंगमध्ये 5 विकेट हे गमावले टीम आईगवदेवी लेंडी संघाने. जवळजवळ अर्धा संघ या तंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेटने मिस्टर प्रतीक. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आहे, जागा बनवली, स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय. डीपमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप कव्हर आणि जोपर्यंत पोहोचलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16 रन्स ऑन दी कार्ड. 16 धावा या फलकावरती आहेत. रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल मिस्टर प्रतीक, गोलंदाजी मार्गवरती. हो, यावेळी लेंग चांगली आहे, लेंग चांगली आहे. थोडंसं बॉलला ऑफस्टम्पच्या बाहेर पिच केले आहेत आणि आतमध्ये येणारा बॉल अगदी फलंदाजाला थैया नाचवलंय. यावेळी पुढील बॉल प्रतीक, गोलंदाजी मार्गवरती. थोडंसं इथून जर पाहिला तर वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न चालू होता फलंदाजाचा. एक धाव कंप्लीट झाल्या. टीममधून जोपर्यंत खेळाडू येत आहेत
तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ समाप्तीला आलाय. पहिल्या 2 षटकांनंतर धावसंख्या 18 आहे फलकावरती. इथून बॉल बाकी आहेत 12. गरज आहे 30 धावेंची. 12 बॉल 30 हे समीकरण आहे सध्या टीम आई गावदेवी लेंडी संघासमोर. विकास आलेत नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 30 ची गरज आहे. 15चा रन रेट आहे. 15च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल. इथून चांगली फलंदाजी दर्शवावी लागेल. मागे काय घडलंय हे विसरून नव्याने फलंदाजी इथून स्टार्ट करावी लागेल. गरज आहे 30 धावेंची. पहिला बॉल अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आहे पण वरून दर्शवत आहेत मिस्टर संजीव पाचाळकर आणि इशारा करतायत वाईटचा. या वाईटचा इशाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19 या आकड्यावरती ही धावसंख्या आपण पाहतोय. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला नव्याने गोलंदाज पाहायला मिळत आहेत. ऑन साईडच्या दिशेने खेळला आहे. टीम मधून खेळाडू धावत आहेत. जोपर्यंत धावतील एक धाव तर नक्की कंप्लीट होईल. दुसरी धावेचा कॉल दिला आहे. दुसरी धाव ही पूर्ण होणार की नाही तर नाही होणार. विकेट होईल पतंग. खेळाडूला परतावं लागेल रनआउटच्या पद्धतीने. आणखीन एक विकेट. खेळाडू बाद गॉन. नवीन हॅलो 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 नवीन फलंदाज आलेत फलंदाजी करण्यासाठी मिस्टर आकाश. पहिला बॉल चांगल्या पद्धतीच्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आहे 20 रन्स ऑन दी कार्ड. 20 धावा फलकावरती आहेत. इथून अजूनही गरज आहे ती म्हणजेच 28 धावेंची. इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि धावा ते बनवावे लागतील टीम आई गावदेवी लेंडीला. परंतु चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या दर्शवत आहेत जय शिवराय जांभूळपाडा संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी जेवढी पाहिजे होती तेवढी चांगली तर झाली नाही परंतु गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीने लेन दर्शवत आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे ऑफसाईडला बॉल चाललाय. जोपर्यंत फील्ड खेळले तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले. ऑनसाईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न चालला. इथे एक धाव तर नक्की कंप्लीट होईल. दुसरी धावेचा कॉल तर नाही आहे. यावेळी एका धावेवरती समाधान सॅटिस्फाईड करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 धावा 22 रन्स ऑन दी कार्ड. थोडेसे कोलॅप झालेत संघ आई गावदेवी लेंडी संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत.
जेवढे चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहिजे होती तेवढे चांगल्या पद्धतीची झाली नाही आहे. अगदी गोलंदाजी तर चांगल्या पद्धतीची झाली, परंतु सध्या नाखुश असतील आपल्या फलंदाजीवरती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटची एज घेत बॉल गेला मागे. तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षण झालंय, शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव इथे मिळालेत आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23-23 आकड्यावरती आपण धावसंख्या पाहतोय. चार बॉलचे समाप्ती गेरेस, धावसंख्या 23 रन्स ऑन दी गार्ड. षटकातील पुढील बॉल गोलंदाजी मार्गवरती विकास आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे कुठलाही खेळाडू नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पार निघून गेलाय. 4 धावांकरता 1 बाउन्स ओर दी रोप, 4 धावा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता आणि त्याचंच कारण इथे बॉलवरती पोहोचू शकले नाही आणि बॉल निघून गेला 4 धावांकरता. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती विकास पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनसाईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, इथे पिचिंग पाहत आहेत आणि अगदी ऑप्शनच्या बाहेर आहे पिचिंग हे दर्शवत आहेत. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती केली. धावसंख्या फलकावरती आहेत 27 रन्स ऑन दी कार्ड. विजयाकरता इथून बॉल बाकी आहेत 6 आणि गरज आहे 6 बॉल 21 ही गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 21 रन रिक्वायर्ड टू विन. नवीन गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी रोहित शेदड हे सुद्धा गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती इथे ऑनसाईडच्या दिशेने खेळला आहे. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले आहेत आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 28-28. पुढील बॉल रोहितचा खोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याला सन्मान दिलाय ऑफ साईडला. जोपर्यंत बॉल चाललाय डीपमध्ये खेळाडू थोडंसं फंबल करतायत आणि त्या फंबलवरती फायदा नक्कीच अपोजिट टीमला होईल. एकेरी धावीला दुसरी धावीमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा आल्यात. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30 या आकड्यावरती आपण धावसंख्या पाहतोय. अजूनही इथून 18 धावींची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 4 बॉल 18 हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल होता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, त्याला ऑफ साईडला खेळला आहे. डीपमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्यात. विजयाकरता इथून बॉल बाकी आहेत 3. एकच धाव असेली. चांगला बॉल टाकलाय ऑप्शनच्या बाहेर. चेंडूला पिच केलाय चांगल्या लेंथ वरती. अजून इथून 2 बॉल बाकी आहेत. गरज आहे 17 धावींची. 2 बॉल 17 हे सामन्याचं समीकरण आहे. इथे 3 बॉल 17ची गरज होती. बिगिट येणं आवश्यकच होतं, परंतु बिगिट नाही आल्यात. अर्थात गरज आहे 2 बॉल 17ची. ऑनसाईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न इथे केलाय. डीपमधून खेळाडू जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत फक्त 1 धाव मिळेल. थोडेसे नाखुश राहिलेत आपल्या फलंदाजीवरती टीम आयगाव दिविल संघ. इथे पाहायला मिळतोय ऑलरेडी होत आहेत षटकातील अंतिम बॉल. अर्थात 1 बॉल शिल्लक आहे. 16ची गरज आहे. सामना आपल्या बाजूने खिशामध्ये इथे टाकत असताना संघ आपल्याला पाहायला मिळत आहे जय शिवराय जांभूलपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. विजयाचा शिक्कामोर्तब केला या मॅचमध्ये.
जय शिवराय जांभूळपाडा संघ अभिनंदन असेल. पुढील मॅचसाठी आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा आणि आपलं कौतुक. टीम आई गवदी लेंडी संघ आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात, चांगला खेळ दर्शवलात, आपलं देखील तेवढंच कौतुक.